लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मूळ स्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं व अपार श्रद्धेने पार पडला। पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले। त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते। अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना कढी साखर प्रसाद देण्यात आले। सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं भजन ओवून गुलाल पुष्प वाहण्यात आले। त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न झाला। यानंतर भजन गीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचे सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आले। दुपारी 12 ते 3 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले। दुपारी 4 ते 6 या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायन सेवा संपन्न झाली। श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धाराम मैत्रे, पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ, नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले। श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला सर्वांना माहित आहे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि हा सोहळा सालाबाद प्रमाणे यंदाही या वटवृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि त्यामध्ये पहाटे 4 वाजता नगर प्रदक्षिणा म्हणजे स्वामींच्या नामघोषामध्ये शहराच्या प्रमुख मार्गावरून नगर प्रदक्षिणा काढण्यात येते। ही नगर प्रदक्षिणा 26 एप्रिल म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी समाप्ती त्याची होते आणि ती 5 वाजता नगर प्रदक्षिणा या मंदिरामध्ये आल्यानंतर काकड आरतीने या उत्सवाची सुरुवात होते आणि काकड आरती झाल्यानंतर नित्य जे उपक्रम आहेत मंदिराची पूजा वगैरे ते उरकले जातात आणि त्यानंतर नित्य नेमाने जे अभिषेक आहेत ते गर्दीचा ओघ पाहता ते अभिषेक रद्द करून या ठिकाणी जे अभिषेकाला पावती करतील स्वामी भक्त त्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यानंतर मग 10 ते 12 या वेळेमध्ये सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा या ठिकाणी होते आणि 12 वाजता बरोबर स्वामींना पाळण्यामध्ये स्वामींचं नाव ठेवण्यात येतं आणि 12 वाजता गुलालाची उधळण करून स्वामींचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आणि संध्याकाळी 4 ते 6 वेळेत जया कर्णिक या नावाचे जे गायक आहेत त्या गायकांची गायन सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी स्वामींचा जन्म सोहळा झाल्यामुळं या ठिकाणी शेजारती होत नाही आणि या दरम्यान 12 ते 2 आणि 3 या वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने भोजन प्रसादाचे देखील वाटप या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे करण्यात येतं आणि अशा रीतीने स्वामी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जाण्यासाठी एक मार्ग असेल, येण्यासाठी एक मार्ग असेल, अशा सोयी सुविधा देखील या ठिकाणी स्वामी भक्तांच्या मागणीनुसार केलेल्या आहेत। तरी या सर्व उपक्रमात आणि सेवेचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मी संदीप मगदूम, मी आणि माझा भाऊ आणि माझे मित्र आम्ही सांगलीवरून आलोय। सकाळी पहाटे 3:30-4 वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला आणि आता अक्कलकोटला पोहोचलो। दरवर्षीप्रमाणे पाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन असतो आणि या प्रकट दिनाला माझे भाऊ आणि त्याचे मित्र हे दरवर्षी येत असतात। यावर्षी असं म्हणता येईल की महाराजांचीच कृपा होती म्हणून मी स्वतः इथे आलेलो आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालंय। सकाळी गर्दी खूप होती पण मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे सो दॅट कमी वेळेत मॅक्झिमम लोक दर्शन घेऊ शकतील आणि मोफत दर्शन घेऊ शकतील। त्यामुळे आम्ही संस्थांचे आभारी आहे आणि अशीच लोकांची अरेंजमेंट करावी अशी अपेक्षा आहे। यावर्षी नवीन वर्ष असल्यामुळे लोक येणाऱ्या नवीन वर्षात त्यांना चांगलं सुख समृद्धी लाभो या हिशोबाने महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी
येत आहेत आणि आम्ही सुद्धा हाच आशीर्वाद घेतलाय की आम्हाला येणारं वर्ष चांगलं जावं, त्यांचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहावं हीच अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार. आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन असून प्रगट दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव संगीता गावडे. आम्ही सगळे मुंबई ठाणा जिल्ह्यातून आलेलो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आहोत. आमचे सर अभिषेक निकम हे 4 वर्ष झालं स्वच्छता अभियान राबवतात आणि आम्ही सगळे वेगवेगळी टीम वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान करतो. पुन्हा अक्कलकोट मध्ये आमच्या जवळजवळ 10 टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत स्वच्छतासाठी. 4 वर्ष झाले, 4थं वर्ष आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही स्वच्छता अभियान चालू आहे आमचं.